संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर संशय, याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील सुरू आहे, परंतु तो या प्रकरणी दोषी सापडतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरते। अशातच आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। विष्णू चाटेनं तपासाची दिशा बदलली असल्याचं बोललं जात आहे। यापूर्वी SITच्या तपासामध्ये विष्णू चाटे हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगण्यात आलं होतं, परंतु आता सुदर्शन भुले हा हत्येचा आणि कटाचा मुख्य आरोप आहे असं सांगण्यात आलंय। त्यामुळे टोळीचा प्रमुख का बदलला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान ज्याच्या मोबाईलवर विष्णू चाटेने फोन केला आणि वाल्मिक कराड बोलतील असं सांगितलं, ते आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या मोबाईलचं कॉल रेकॉर्डिंग मिळालं असल्यानं अगोदरच SITनं कोर्टाला सांगितलंय, परंतु पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विष्णू चाटेवर किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आता विष्णू चाटेच्या हरवलेल्या मोबाईलवरून तपास हा अडकला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। तसेच SITच्या तपासामध्ये आणखीन कोणते नवीन मुद्दे समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय।